की अन्न वेस्ट का चाललं, एवढं वेस्ट अन्न लय व्हायले, महागाई एवढी झाली तरी पण लोक भाताच्या एवढाले ढिगारे टाकून देतात, चपात्या टाकतात, उंडे एवढ्याले चपात्याची कचऱ्यात टाकून देतात. तुम्हाला खाऊ वाटत नसेल तर तुम्ही दुसऱ्याला द्या. अन्न म्हणजे फार भ्रम आहे. फुटपाथला लोक बसलात, त्यांना जाता गाडीवर द्या ना, चांगलं असेल तर गरम करा आणि त्यांच्या आत्म्यामध्ये घाला. तुम्ही वेस्ट अन्न का घालताय? अन्न वेस्ट घालू नका. महागाई तर आधीच झाली किती, 40 रुपयाला पेंडी, 20 रुपयाला पालकाची भाजी. महागाई तर दुनियाची महागाई झाली केली. काय मन भाव किती पण चालले. एकूण एकाला फोनवर सांगतात, हो केवढं दिली तुम्ही, एवढ्याला दिली. आता एवढे नाही, एवढ्याला द्या ना, भाव वाढवा. मला एवढंच आता सगळे पालिकेच्या गाड्या सुटल्यात ना, पालिकेच्या सगळे ती गाडी भरायला लागलेत लोक, भाजीवाल्याची गाडी, तरी पण भाव कमी देत नाहीत ही लोक. शेतकऱ्याकडून घेतात तिथं 20ला आणि इकडे 20ला 20 काढतात. 5 रुपये काढू द्या ना, ठीक आहे त्यांनी. त्यांचं आणण्याचं भाडं, विकण्याचं भाडं काढू द्या ना त्यांनी 5 रुपये. एकदम 20ला 20, 20ला 30. अरे काय चाललं ही गाढवाचा गोंधळ, लाताचा सुकाळ. एकात एक नाही, बापापाशी लेक नाही, लेक तर नाहीच बापापाशी. आज्यापेक्षा नातोशाना झाला आहे आता. त्या आज्याचं कुणी बी ऐकना. त्यांच्यावर पावसाळे खाल्लेले असते तरी पण त्याचं कुणी ऐकत नाही. नातू म्हणतो मी शाना, तो मंत्री म्हणतो मी शाना, ही मंत्री म्हणतो मी शाना, तो नामदार म्हणतो मी शाना, हा सरपंच म्हणतो मी शाना, नगरसेवक म्हणतो मी शाना. गाढवाचा गोंधळ, लाताचा सुकाळ झाला जनतेला. जनतेला त्रास व्हायला आहे. तुम्हाला शहाण्यावाल्याला काही नाही त्रास, फक्त जनतेला त्रास व्हायला लागला जास्त. अहो एक घरात अन्न नाही खायला, अन्न काय. मी परिस्थिती बघायला लागले, मी हिंडते गावगाव, पण परिस्थिती बघत फिरायला लागले मी. आता लोकाला समजूच ना काही. किती बी अन्न टाकून द्या. सासू बी म्हणते ए बाई खराब झाले जण दे टाकून बाई तिकडं, लय खराब झाले काय. अहो लय खराब झालं म्हणू नका. काय लय खराब झालं म्हणू नका. लक्ष्मी म्हणते तिच्या घरात राहतच नाही, मी चालली निघून. मी एक मला थोडक्यात उदाहरण सांगते. एका घरी लक्ष्मी अशी राहिली, त्याच्या घरात तिजुऱ्या पैशाच्या भरून राहायला लागल्या. त्याच्या घरात खायला कुठलं कमी नाही. मग एक कार्यक्रम झाला घरी. एक कार्यक्रम केला की त्यानं काय केलं, भाजी उरलेली, पुऱ्या उरलेल्या, भात उरला, उठले गोरगरिबाला देऊन राहिले. त्यानं काय केलं, उठलं आणि एका गटारीमध्ये टाकून दिलं. लक्ष्मी म्हणली आता म्हणली ह्याचे हाल करते म्हणली, आता मी थांबत नाही म्हणली ह्याच्या घरामध्ये, कशी जाते निघून बघा म्हणली आता इथून वाऱ्यानं. तिनं मनाला विचार केला आणि निघाली बाहेर. बाहेर निघाल्यावर त्या घरी महाराचा माणूस नोकरीला होता. महार खूप इमानदार असतो. आता आपल्याला समजत नाही म्हणून समजा, पण महार इमानदार होता. तो काय गेला आणि पाटलाला म्हणला, पाटील का फलाने. अहो म्हणले माय चालल्या म्हणले बाहेर. कोण माय? लक्ष्मी माय चालल्या म्हणले. का? तो का म्हणले चालल्या. आले की अडवलं, लक्ष्मी माय थांबा थांबा जाऊ नका. अरे बाबा म्हणले तुझ्या घरात राहून मला कंटाळा आला म्हणले खूप. म्हणले मला नालीत टाकून दिलं म्हणली तुम्ही, नालीत. आता त्या तिजुरीचा पैसा खाली पडायला लागला आहे म्हणला, कुणी उचलाय मला तयार नाही. तुझ्या घरी राहायचं नाही म्हणली, मला जायचं आहे बाबा म्हणली. सर सोड म्हणली माझा रस्ता. राजानं म्हणला, पाटलानं म्हणला, माई तसं करू नका, मी तुम्हाला हात चरतो, मी चरण जोडतो. आणि महारानं चरण गेले आणि त्या पाटलानं खाली पडला, नालीत पालतं आणि ते चर तेवढं त्यानं भस्म केलं नालीत. आता खाताल का हो तुम्ही? खाताल का? नाही तर खात. तेव्हा आणि महारानं त्या दोघांनी तेवढं खाल्लं. मग कुणासाठी खाल्लं? पाटलाच्या धनासाठी. महार पण झाला ना त्याच्यामध्ये, आला का नाही महार पण. महार इमानदारच आहे हो, पहिल्यापासून इमानदार आहे महार. पण आता लोकांनी कळत नाही, त्याला काय करायचं. आता कसंही बोलायला लागलेत, काही पण चालायला लागलेत, कुणी पण एकमेकाला काही पण बोलायला लागलेत. आमच्या आजी म्हणत होते महार म्हणजे भावकी आहे आपली.
महार म्हणजे आपला निमा इसाकरी आहे, इशाकरी आहे म्हणतो ते महार इमानदार आहे म्हणतो ते. असं मी ऐकत होते आमच्या आजोपंजाचं. दारात बाई कामाला आली की तिला म्हणायचं, बाई हे बघ न्या जाई 4-5 भाकरी राहिलेल्या तिच्या पत्रात टाकायच्या, काही पण असेल तर तिला द्यायचं, पण उपाशी बसू देत नव्हते. आताचे लोक बघा काय पण देणं तर लांबच राहिलं, पण बोलणं कसं बी चाललं आहे आता लोकांचं. हातांतर दांधर्म होईना झाला आहे काहीच, आणि टाकून द्यायचं. मग आता ही जगामध्ये काय चाललं बघा, एक गोष्ट कंटाळली ना तुम्हाला, पण तुम्ही तिला कचऱ्यात टाकून द्यायला लागला तुम्ही, कचऱ्यात टाकून देता. असं करू नका. अन्न वेस्ट घालू नका. भाजी असेल, कशाची भाजी असो, मटकी असो, दवरण असो, भाजी असो, खाताय का म्हणून विचारायचं. चांगलं आहे, खावा. आम्हाला संपन्न झालं आहे म्हणून करता आम्ही तुम्हाला देतो आहे. पिठाचा उंडा असेल तर फ्रीजमध्ये ठेवा. चांगलं असेल, आधी चपाती तुम्ही लाटून बघा, खाऊन बघा, चांगली लागली तर दारातल्या बाई कामवालीला द्या. नाही तुमच्या दारात कचरा उचलणार असेल त्याला द्या, किंवा शेतामध्ये काम करणारी बाई असेल ग्रामीण भागामध्ये तर तिला द्या. नाही फूट पायरीला जर कुणी बसलेलं असेल तर त्याला द्या, पण वेस्ट घालू नका.